नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, गेल्या 4 महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये सातत्यानं घसरण होत आहे। गुंतवणूकदारांनी मागच्या काही वर्षांमध्ये कमावलेला नफा हा कमी होऊन त्यांचा पोर्टफोलिओ आता रेड झोनमध्ये गेलेला आहे। परंतु भारतीय बाजार कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही। याआधी देखील अनेक वेळा शेअर बाजार कोसळलेला आहे। भारतीय शेअर बाजाराचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत शेअर बाजारामध्ये 8 मोठ्या घसरणी झालेल्या आहेत। जर तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणूक करत असाल तर इतिहासातून शिकून तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी नक्कीच बनवू शकता। पहिल्यांदा 1992 मध्ये शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली। याला कारणीभूत ठरला हर्षद मेहता सिक्युरिटीज घोटाळा। हर्षद मेहता हा स्टॉक ब्रोकर होता। मेहता यानं फसव्या निधीचा वापर करून शेअर्सच्या किमतींमध्ये फेरफार केला होता। यानंतर सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावरनं 56% घसरला होता। 1992 मध्ये सेन्सेक्स 4467 वरनं एप्रिल 1993 पर्यंत 1980 पर्यंत खाली घसरला होता। या घसरणीला बाजाराला सावरायला यातनं 2 वर्ष लागली होती। त्यानंतर आशियाई आर्थिक संकटांमुळे 1997 मध्ये शेअर बाजारामध्ये फार मोठी घसरण पाहायला मिळाली होती। यामुळे डिसेंबर 1997 मध्ये सेन्सेक्स 4600 अंकांवरनं 3300 अंकांवरती येऊन ठेपला होता। एकूण 28% घसरण पाहायला मिळाली होती। ही घसरण थांबून शेअर बाजाराला सावरायला 1 वर्ष लागलं होतं। त्यानंतर टेक बबल बस्टमुळे 2000 साली शेअर बाजारामध्ये पुन्हा मोठी घसरण झाली। सेन्सेक्स हा फेब्रुवारी 2000 मध्ये 5937 वरनं 43% घसरून ऑक्टोबर 2001 मध्ये 2404 वरती आला होता। गुंतवणूकदारांनी तंत्रज्ञानावरून इतर क्षेत्रांकडे लक्ष वळवल्यानंतर मग शेअर बाजार हळूहळू सावरायला मदत झाली। त्यानंतर 2004 मध्ये यूपीए आघाडीच्या अनपेक्षित विजयामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली आणि 17 मे 2004 रोजी सेन्सेक्स 15% घसरला, ज्यामुळे बाजारामध्ये जास्त विक्री झाल्याने व्यवहार ठप्प झाला होता। पुढच्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये बेंचमार्क इंडेक्स हा इंट्राडे निवडणुकीच्या धक्क्यातनं सावरला होता। त्यानंतर अमेरिकेतील लेहमन ब्रदर्सचं पतन आणि सबप्राईम मॉर्गेज संकटामुळे जागतिक मंदी आली। याचा देखील मोठा फटका शेअर बाजाराला बसला। जानेवारी 2008 मध्ये 21206 शिखरावरनं ऑक्टोबर 2008 पर्यंत सेन्सेक्स 60% अधिक घसरला होता। 8160 वरती तो पोहोचला होता। सरकारी प्रोत्साहन उपाय आणि जागतिक तरलता यामुळे 2009 पर्यंत बाजार पुन्हा उभा राहायला मदत झाली। यानंतर चीनच्या बाजारातील मंदी आणि वस्तूंच्या किमती घसरल्यानं आणि देशांतर्गत नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजेच NPA मध्ये वाढ झाल्यानं पुन्हा एकदा शेअर बाजार घसरला होता। जानेवारी 2015 मध्ये सेन्सेक्स 30,000 वरनं फेब्रुवारी 2016 मध्ये 22,951 पर्यंत घसरला। अशा प्रकारे सेन्सेक्स 24% घसरला। घसरणीनंतरही भारताच्या आर्थिक ताकदीमुळे सेन्सेक्स 12 ते 14 महिन्यांमध्ये सावरला। त्यानंतर कोविड-19च्या महामारीमुळे जगभरातील लॉकडाऊन आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे मार्च 2020 मध्ये शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। सेन्सेक्स तब्बल 39% घसरला। जानेवारी 2020 मध्ये 42,267 वरनं मार्च 2020 मध्ये 25,638 वरती तो घसरला होता। सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे 2020च्या अखेरीस तांत्रिक मंदी असतानाही अर्थव्यवस्थेनं चांगली रिकव्हरी दाखवली होती। त्यानंतर सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये जी घसरण आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे ही घसरण होत आहे। तर दुसरीकडे भारतीय GDP मध्ये देखील मंदीची भीती आहे। याशिवाय रुपयाची घसरण, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री हे देखील एक प्रमुख कारण आहे। गेल्या 5 महिन्यांमध्ये सेन्सेक्स 11.54% घसरलाय तर निफ्टी 12.65% घसरली आहे। बाजारातील एवढ्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं सुमारे 92 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, सावध राहा। शेअर बाजारातून जर तुम्ही एक्झिट घेण्याचा विचार करत असाल तर हा इतिहास तुम्हाला माहीत असायला हवा। त्यामुळे शेअर बाजारामध्ये सातत्यानं गुंतवणूक करणं हा एकच फंडा असा आहे ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा हा भविष्यामध्ये होऊ शकतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेअर बाजाराला घाबरून न जाता त्याचा अभ्यास करून जर त्यामध्ये गुंतवणूक केली तर लोक खूप चांगले पैसे कमावू शकतात।
यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.